सोबत हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर जोडले गेलेत। हेमंतजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय की पाकिस्तानच्या हल्ल्याचे सगळे प्रयत्न आतापर्यंत आपण हाणून पाडलेले आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? असं आहे, पाकिस्ताननी जे आपले 15 एअरपोर्ट्स होते जे सीमावर्ती भागातले राज्य आहे, म्हणजे जसं जम्मू काश्मीर मधलं जम्मू आहे, उधमपूर आहे, श्रीनगर आहे, नंतर याच्याशिवाय पंजाबमध्ये गुरदासपूर आहे, अमृतसर आहे आणि आपल्या राजस्थानमध्ये जैसलमेर वगैरे आहे। या ठिकाणी हल्ले केले होते म्हणजे ड्रोनच्या मदतीने, आणि जी आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जे तिथे असते त्यांनी हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। म्हणजे या हल्ल्यामध्ये त्यांनी बेसिकली क्षेपणास्त्र थोडीशी आणि मुख्यतः त्यांनी ड्रोन्स वापरलेले आहे, आणि ड्रोन्सची संख्या पाकिस्तानकडे पुष्कळ आहे आणि त्यांना मदत करायला म्हणजे तुर्कस्तान नावाचा देश आहे, कारण तुर्कस्तानकडे अतिशय मोस्ट मॉडर्न अशी ड्रोन्स आहेत। तर त्याच्यामुळे हे जे ड्रोन वॉर आहे हे अजून पुष्कळ वेळ चालणार आहे, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण जे पाकिस्तानवरती जो प्रतिहल्ला केलेला आहे तर त्याच्यावरती आपण पाकिस्तानची जी सर्वात 3 मोठी शहरं आहेत, लाहोर आहे, इस्लामाबाद आहे आणि रावळपिंडी आहे, त्याच्यावरती ड्रोनच्या मदतीने हल्ला केलेला आहे। आणि आपल्याला आठवत असेल की जो लाहोरवरती हल्ला झाला त्याच्या आधी त्यावेळेला आपल्या मिसाईल्सनी लाहोरच्या भोवती जे एअर डिफेन्सचं जे कव्हर होतं तरी ते पूर्ण तोडलेलं होतं। त्याच्यामुळे त्यांचा एअर डिफेन्स तिथे मोकळा रिकामा पडला होता, आणि त्यातून जाऊन आपल्या ज्यावेळेला ड्रोन हल्ला करतात पुन्हा एकदा तर नुकसान जे होतं शत्रूचं ते अजून जास्त होतं। तर म्हणजे आपण थोडक्यामध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ला आपण नाकाम करतो आहे, आणि याच्याशिवाय आपण आपले प्रत्येक हल्ल्याला त्याच्याहून जास्त शक्तीने प्रत्युत्तर देतो आहे। तर त्याच्यामुळे हे म्हणजे हे जे सध्या ड्रोन वॉरफेअर आहे याच्यात थोडं मिसाईल सामील आहे, तर हे चालू राहील। आणि अशी पण बातमी येत होती की पाकिस्तानचं 1 किंवा 2 अवॉक विमान, म्हणजे जी विमानाची लढाई कंट्रोल करतात आकाशातनं, ते पण शूट झालं असावं, एखादा पायलट पकडला पण गेला असावा, अशा प्रकारच्या बातम्या येतात। आणि अर्थातच तोफखान्याचा जो हल्ला आहे LOC वरती तिथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। म्हणजे आता युद्धाची तीव्रता जी आहे ती वाढते आहे, आणि बघूया आता काय होते। पण एवढं नक्की की या सगळ्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं नुकसान जे आहे ते पुष्कळच होत आहे। निश्चितच हेमंत सर, आणि यात अजून एक मुद्दा महत्वाचा वाटतो की भारत अशा पद्धतीनं शस्त्र सज्ज असताना, पूर्णपणे सज्ज असताना पाकिस्तान घाईघाईत चुका करतोय असं तुम्हाला वाटतं का? पाकिस्तान घाई करतोय की नाही म्हणजे मला असं त्याच्याविषयी काही आपल्याला कॉमेंट करता येत नाही, पण असं असतं की युद्धामध्ये स्वतःची इज्जत वाचवणं सुद्धा महत्वाचं असतं। म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आपल्या विमानाने आपल्या ड्रोन्सनी आणि आपल्या मिसाईल्सनी जो फायर केला आणि त्यांची 9 ठिकाणी जी दहशतवाद्यांची होती ती उद्ध्वस्त केली, तर त्याच्यानंतर पाकिस्तानला काहीतरी करणं हे अतिशय भाग होतं। म्हणून त्यांनी ड्रोन्सच्या मदतीने हल्ला केला। ड्रोनचा मुख्य फायदा काय असतो की पायलट नसतो, तर त्याच्यामुळे जरी ते पडलं नाही गेलं तरी जे तुमचं ह्युमन नुकसान असतं, म्हणजे माणसाचं नुकसान असतं किंवा पायलट पकडलं जाणं असतं ते नसतं, आणि हे कम्पॅरेटिव्हली स्वस्त पण असतं, आणि त्यांना डिटेक्ट करणं सुद्धा त्या मानाने कठीण असतं। म्हणजे तर म्हणून पाकिस्तान सध्या आपण काहीतरी केलं आहे हे दाखवण्याकरता आपल्या विमानतळावरती हल्ला करतोय, पण त्याचा इफेक्ट जो आहे तो काही फारसा झालेला नाहीये। परंतु जर आपण पाकिस्तानच्या टीव्हीच्या बातम्या जर बघितल्या असतील तर त्यात ते दाखवतात, ते 2 प्रकारच्या बातम्या दाखवतात। एक तर की आम्ही भारताचं प्रचंड नुकसान केलं इकडे जाऊन तिकडे जाऊन, आणि दुसरं सांगण्याचा प्रयत्न करतात की जे भारताने हल्ले केले होते त्यामुळे आमचं काहीच नुकसान झालं नाही। तर हे याच्या करता पण एवढं नक्की आहे की पाकिस्तान घाबरलेला पण आहे आणि त्याचं नुकसान पण होत आहे। आणि अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं तर पाकिस्तान किती दिवस ड्रोनचे हल्ले करू शकेल याच्याविषयी मला शंका आहे, कारण त्याच्याकडे कधी पण न संपणारा ड्रोनचा साठा हा नसतो। तर त्याच्यामुळे त्यांची जी क्षमता आहे युद्ध करण्याची किती दिवस टिकेल आपल्याला बघावं लागेल, पण ती कमी टिकेल याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये। आणि सर, एक शेवटचा प्रश्न, भारताची या पुढची रणनीती नेमकी कशी असू शकते? कशा पद्धतीनं पावलं उचलली जाऊ शकतात? कारण आतापर्यंत पण आपण हेच म्हणतोय की आपण हल्ल्याला प्रत्युत्तर देतोय, आपण स्वतःहून हल्ला केला नाही, आपली कारवाई नाही। आजच्या पत्रकार परिषदेत देखील आपण तेच सांगितलं, ही कारवाई नाही तर ही प्रतिक्रिया आहे, हे प्रत्युत्तर आहे। आता ह्याच्या पुढची पावलं कशी असतील? असं आहे, डिप्लोमॅटिक लेवलला तुम्हाला जे बोलायचं ते बोला, परंतु युद्धाच्या लेवलला आपण जर बघितलं तर ड्रोनचे हल्ले झाले, मिसाईल्सचे हल्ले झालेले आहेत। याच्याशिवाय त्याला काय म्हणायचं की तोफखान्याचा हल्ला
मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तोफखान्याचा हल्ला कशावरती होतात. आपण जे तोफखान्याचा पाकिस्तान जे आपल्यावरती करतोय, आपले सिव्हिल्स तर मारले जातच आहेत, परंतु याच्याशिवाय आपले म्हणजे कालच्या हल्ल्यामध्ये आपला एक भारतीय सैनिक पण म्हणजे त्याला वीरगती प्राप्त झाली होती. ती बातमी कोणी फारशी प्ले केली नाहीये, परंतु त्याच भागात आपला एक सैनिक या म्हणजे फायरिंग मध्ये त्याला वीरगती प्राप्त झाली होती. तर अजून युद्ध काय आहे, म्हणजे जोपर्यंत पायदळाचं युद्ध आहे, सैन्याचं युद्ध आहे, आर्टिलरीचं फायरिंग ज्या वेळेला होतं त्या आर्टिलरीचा फायर 15, 20, 25 किलोमीटर इतक्या रेंजमध्ये असतो. तर भारतीय सैन्य युद्धात त्याचं युद्ध पहिले सुरू झालेलं आहे. म्हणजे पण फक्त हे डिफेन्सिव्ह युद्ध आहे. जे तुम्हाला ज्याला हल्ला करायचं म्हणायचं म्हणजे पाकिस्तानच्या आत जाऊन, ते युद्ध आता केव्हा तरी सुरू होईल. बघूया केव्हा होतंय ते सुरू. हेमंत सर, धन्यवाद. तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल.